महावितरणाच्या निष्काळजीपणाचा फटका देवळाली प्रवरातील एका शेतकऱ्याला बसला असून मुसमाडे वस्ती लाख रोड परिसरात विजेची तार तुटून गोठ्यावर पडल्याने 8 दुभत्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 23 जून रोजी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावरून जाणारी विजेची तार अचानक तुटून गोठ्याच्या लोखंडी कंपाऊंडवर पडली। त्यामुळे क्षणात संपूर्ण गोठ्यात विद्युत प्रवाह उतरला आणि गोठ्यात बांधलेल्या 8 दुभत्या गायींना विजेचा जबर धक्का बसला। काही क्षणातच 8 गायींचा मृत्यू झाल्याने काळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। शेतीचा आधार असलेल्या दुभत्या गायींच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या घटनेला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे। विजेच्या तारा, विद्युत खांब यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, तलाठी गणेश गरकळ यांनी घटनास्थळी भेट देऊनच पाहणी केली। त्यांनी परिस्थितीची माहिती घेत प्रशासनाकडून आवश्यक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। दरम्यान मृत गायीचा पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। 8 गाया विद्युत तार तुटल्याने 8 गाया दगावलेल्या आहे, तरी याचा रीतसर पंचनामा करून या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे। या आम्ही आज MSCB कडे मागणी करत आहेत। कारण की आम्ही अक्षरशः त्या गोठ्यात गेलो तर त्या गोठ्यात 8 गाया ह्या मरण पावलेल्या होत्या आणि एक एक गाय जर बघितली तर ती 1.25 ते 1.5 लाख किमतीची एक एक गाय होती आणि अतिशय कष्टातून उभा केलेला या शेतकऱ्यांनी तो गोठा होता आणि त्या शेतकऱ्याच्या आई हा गोठा बघत होत्या आणि त्यांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे। आणि इथून पुढे MSCBनी जिथं बी त्यांच्या तारा आहे त्या दुरुस्त करून त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे आणि सूचना पण आहे। कारण की पुन्हा कोणत्या शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान होऊ नये। साधारण या शेतकऱ्याचं दूध 200 ते 250 लिटर इतकं दूध दररोजचं जात होतं